भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी आमचे 4 उमेदवार आहेत, अ ब क ड। त्यामध्ये रेश्मा मडवीताई, ब मध्ये राजश्री बंडू केनीताई आहेत, क मध्ये श्रेया सुदर्शन जिरगे आणि मी स्वतः ड मध्ये आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आदरणीय नाईक साहेबांची आम्हाला शिकवण आहे की या ठिकाणी नवी मुंबईतला प्रत्येक घटक हा प्रत्येक नागरिक यांना नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्रत्येक सुखसोयी मिळाली पाहिजे। त्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण झालं पाहिजे। ज्येष्ठांचा सन्मान करा, माता भगिनींचा सन्मान करा। सर्व युवक युवतीसाठी ज्या पद्धतीनं नवी मुंबई महानगरपालिका काम करते, आदरणीय गणेशजी नाईक साहेब असोत, आम्हाला नाईक साहेबांचा आशीर्वाद आणि आमचे ते गॉडफादर आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी ठाणा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय संजूजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करतोय। त्याचबरोबर ऐरोलीचे प्रथम आमदार आदरणीय संजूजी नाईक साहेब यांचं सातत्याने आम्हाला जे मार्गदर्शन मिळतं त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये ते या ठिकाणी 10 वर्ष आमदार म्हणून त्यांनी या ठिकाणी ऐरोली मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी सागरजी नाईक साहेब ते महापौर होते आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी विकासाचा गाडा आणि विकासाचं धोरण ध्येयदृष्टी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांकडे आहे। आणि त्यामुळे गेली महापालिकेची स्थापना झाल्यापासून या ठिकाणी सातत्याने नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वेळेला निवडून लोकांनी दिलेले आहे। आणि यावेळेला तर विजय हा पक्का आहे। या प्रभाग क्रमांक 5 चा विजय हा अतिशय पूर्ण ऐरोली मतदारसंघातला रेकॉर्ड ब्रेक करणारा हा निकाल असेल। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचे हे सगळे प्रमुख सहकारी आहेत। त्यामध्ये आमचे बंडूदादा केने असतील, राजेशजी मडवी असतील, सुदर्शनजी जिरगे असतील, त्याचबरोबर सुखदेव जाधव साहेब असतील, आमचे निकेतन पाटील, नितीन देसाई, जॉन, सर्व प्रमुख सहकारी माझे आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनी या अतिशय हिरिरीनं या ठिकाणी 15 तारखेची वाट पाहत आहेत। आणि या 5 नंबर मतदारसंघामधल्या सर्व मतदार बंधू भगिनी खऱ्या अर्थाने या 4ही उमेदवारांना आशीर्वाद देऊन प्रचंड मताने निवडून देऊन या ठिकाणी 16 तारखेला आपण या ठिकाणी विजय उत्सव आपण साजरा करणार आहोत। हे आपल्याला या ठिकाणी मला सांगायचं आनंद। आज आपण पाहताय की पहिला दिवस आहे। या पहिल्या दिवसामध्ये एवढ्या उत्साहामध्ये सर्वजण आमचे प्रमुख दादांचे नाईक साहेबांचे कार्यकर्ते या ठिकाणी हिरिरीनं भाग घेऊन प्रत्येक मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतोय, त्यांचा आशीर्वाद घेतोय। आणि ज्या काही या प्रभागामध्ये समस्या बाकी आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली हे 4ही उमेदवार या ठिकाणी नक्कीच करतील। महानगरपालिकेच्या या वेळेला तक्त्यावरती आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा प्रचंड बहुसंख्येने या ठिकाणी एक हाती सत्ता मिळणार यामध्ये आम्हाला तीळ मात्र शंका नाही। आणि खऱ्या अर्थाने या नवी मुंबईतल्या सर्व जनतेने ठरवलेलं आहे की नाईक साहेब म्हणजे नवी मुंबई आणि नवी मुंबई म्हणजे नाईक साहेब, हे समीकरण आहे। नाईक साहेबांची दूरदृष्टी आपल्याला माहित आहे। इतर महानगरपालिकेमध्ये बघा, आपल्याला माझ्या माता भगिनींना पाण्याचा प्रश्न एवढा फार मोठा भेडसावतोय, परंतु या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सातत्याने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली 24 तास पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। बऱ्याच अनेक ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असतील, माता भगिनींसाठी वेगवेगळ्या योजना असतील, सर्व युवकांसाठी युवतीसाठी आणि या नवी मुंबई महानगरपालिकेचा हॉस्पिटल बघा, शाळा बघा, या सर्व सुखसोयी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले। आणि हे सगळं कोण करू शकतं? फक्त गणेश नाईक साहेब करू शकतात। म्हणून मला असं सांगावं वाटतं की या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्व जनता ही आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली मागे राहील आणि आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊन प्रचंड मताने प्रभाग क्रमांक 5 चा विजय होईल अशी निश्चित आम्हाला या ठिकाणी खात्री आहे।